नमस्कार, सुप्रभात. आता तुम्ही पाहत आहात आम्ही दोघं लोकल ट्रेनमध्ये आहोत. आज बदलापूरला चाललो आहे. आम्ही फक्त दोघंच. आणि आता ठरलं आहे ट्रेनमध्येच अंबरनाथला कोंडेश्वर मंदिर आहे, तिथे आम्ही दर्शन करणार आहोत. तर आता हा प्रवास सुरू झाला आहे. घाटकोपरवरून आम्ही ट्रेन पकडली आणि फास्ट आहे आणि एक 10-15 मिनटात आम्ही अजून कल्याणी यायचं आहे. त्यानंतर विठ्ठलवाडी, नंतर उल्हासनगर, मग अंबरनाथ. तिकडनं पुढे आम्ही बदलापूरला आमच्या घरी. तर जे जसं जसं होईल तसं तसं रेकॉर्ड करतो आणि तुम्हाला दाखवतो. नमस्कार. आता आम्ही अंबरनाथला शिवमंदिर येथे पोचलेलो आहे. मगाशी मी चुकून कोंडेश्वर म्हणाले. कोंडेश्वर आहे पण ते बदलापूरच्या जवळ आहे. आम्हाला इथे यायचं होतं अंबरनाथच्या शिवमंदिरमध्ये. अंबरनाथ स्टेशनला उतरून अगदीच मला वाटतं 2.5-3 किलोमीटरवर आहे. अंबरनाथ स्टेशन ईस्टला पूर्वेला रिक्षा आहेत, शेअर रिक्षा, 20 रुपये पर सीट. त्याच रिक्षाने आम्ही आता आतपर्यंत शिवमंदिरपर्यंत आलो आहे. मागच्या बाजूला तुम्हाला जर परिसर दिसत असेल तर तिथे हे शिवमंदिर आहे. आम्ही आता पोचलो आहे, दर्शन घेतो आणि तुम्हाला परत भेटतो. हे बघा, आता हे मंदिराची सुरुवात आहे. इकडनं लोक सर्व मागच्या बाजूने येत आहेत. इकडनं एंट्रन्स आहे आणि माझ्या मागे जे तुम्ही पाहताय ते शिवमंदिर आहे. तिथे आता आम्ही दर्शनाला जातो आहे. मनोज उभा आहे आणि इकडनं आता आम्ही दर्शन करत तुम्ही इथे बघा. इथे सुंदरशी शंकराची पिंड आहे, तुम्हाला दिसत असेल तर. मला या उन्हामुळे जास्त दिसत नाही आहे. हे बघा, लोक उभी आहेत त्यामुळे सावली आहे. इथे एक छोटीशी पिंड आहे, हे बघा, ह्यूजची. आणि हा एक मला वाटतं नाला आहे पुढे आणि मधोमध उल्हास नदी असणे शक्यता. सॉरी उल्हास नदी आहे. हा, आणि इथेच लोक येतात जातात. हा ब्रिज आहे. हॅपी दिवाळी. शिल्पकाम आहे सगळं. आम्हाला वाटलं इथे गर्दी कमी असेल, पण मला वाटतं सुट्टीचे दिवस आहेत म्हणून एवढी गर्दी आहे. चपला काढल्या आहेत. जमीन खूपच तापलेली आहे. या हिरव्या पट्ट्यावरून आम्ही चालत आलो. तिथे ऊन पायाला तापत नाही. आता सावलीत उभे राहून आम्ही हे शूटिंग करत आहोत. आणि दर्शनासाठी ही लाईन बघा. आता आम्ही विचार करतोय दर्शन बघूया, लाईनीत उभं राहू असं वाटतंय. मनोज तर चालला पुढे आणि आहा, कोणीतरी गवतावर पाणी घातले त्यामुळे बरं वाटतंय, गारगार. हे आहे मंदिर. हे बघा, दर्शन. लाईन किती मोठी आहे काही अंदाज नाही आहे. बापरे 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 बापरे, होईल का नाही काय माहिती. लेट्स सी. चलो भेटू. हा आहे मेन द्वार. ही बघा, ही लाईन मागच्या बाजूला पण तुम्हाला दिसत असेल, लोक येत आहेत. आणि हा परिसर बाहेरच्या बाजूने. आता बहुतेक आमचं बाहेरूनच दर्शन होईल असं वाटतंय. हा मंदिर बघा किती सुंदर आहे, खरंच सुंदर. असं आता आम्ही प्रदक्षिणा घेतोय बाहेरून. याशी दर्शन करून लोक इकडनं बाहेर येत आहेत. हा कळस. लाईन ही बघा, ही लाईन इथे एंड होते. म्हणजे हा सुरुवात आहे. म्हणजे मला वाटतं जवळजवळ अर्धा एक तास तरी उभं राहिल्यानंतर दर्शन मिळेल.
काय करायचंय? उभं राहायचं? नाही, फिरवायचं कॅमेरा, भोवती फिरवायचं. पहले पहले पीछे करके मला वाटतं या लाईनीच्या दर्शनाला साधारण 1 तास तरी, अर्धा पाऊण तास तरी नक्कीच लागणार. वरती कळस आहे मंदिराचा आणि अशी ही लाईन. मला ह्या मंदिराचं स्कल्पचर खूप आवडलं. खूप छान कोरीव काम आहे. खरंच सुंदर मंदिर आहे. इथे आणि एक द्वार आहे दर्शनासाठी. आणि ही बघा ही लाईन त्याच्या अवतीभोवती. आणि परत फिरून जिकडनं सुरुवात केली होती त्याच दर्शनाच्या ठिकाणी आता येऊन इकडनंच शंकर भगवानाला आम्ही नमस्कार करतो. शंकर भगवान यांनी आमचा नमस्कार स्वीकार करावा, सर्वांना सुखी ठेवावं आणि अशीच तुमची आमच्यावर कृपा असावी. श्री महादेवा. ओम नमः शिवाय नमः.